जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहतोय. समासाचं नावच आहे साधन प्रतिष्ठा. साधनेबद्दल आणि साधना करून आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर कसं वर्तन करायचं हे सगळं समर्थांनी सांगितले. पण समासाची सुरुवात एका शंकेनं झाली, प्रश्नानं झाली. तो प्रश्न आपण कालच्या निरूपणात विस्तृतपणे पाहिला. त्या प्रश्नाला आता सद्गुरू किंवा समर्थ उत्तर देते झालेले आहेत. ते उत्तर आपण पाहूया. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. सगळी शंका ऐकून घेतली सद्गुरूंनी, समर्थांनी. शिष्याचं असं म्हणणं होतं की जी गोष्ट कुठल्याही गुणात बसत नाही, कुठल्याही कल्पनेत बसत नाही, कुठल्याही तर्कात बसत नाही, कुठल्याही संकल्पात बसत नाही, त्याचा संकल्प करून साधना कशी करायची? ज्या कुठल्या माध्यमानं आपण त्याची साधना करायला जाऊ, म्हणजे ते मिळवण्याचा प्रयत्न करू, त्या माध्यमांना ते ब्रह्मस्वरूप अगोचरच आहे. याला मुख्यतः समर्थ उत्तर देत आहेत. कुठेतरी सुरुवात करावी लागेल हे शिष्याला, श्रोत्याला समजून घ्यावं लागेल. आपण बऱ्याचदा काय करतो, जिथे मुक्काम आहे तिथल्या तत्वाचा विचार करून वर्तमानामध्ये तर्क लढवत बसतो आणि प्रश्न उपस्थित करतो. ते प्रश्न आपण आपल्या अहंकारानं आणलेले असतात, बुद्धिचातुर्यानं आणलेले असतात. तसा त्या प्रश्नाचा उपयोग होत नाही. प्रत्यक्ष पदार्थ खावा लागतो पदार्थाच्या अनुभूतीसाठी. हा विषय आपण पूर्वी पाहिला आहे. न खाता आपण चवीचे तर्क मांडायला लागलो तर ते कसं चालेल? पहिल्यांदा पदार्थ तोंडात टाकला तर पाहिजे ना. तसं साधना न करता समजा असा तर्क मांडला, अचिंत्यतेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणी परी. आता कालच्या ओव्यांमधली ही एक ओवी आहे. जे निर्गुणच आहे त्याला ओळखायचं कसं? जे अव्यक्त आहे त्याची कल्पना कशी करायची? असा तर्क श्रोत्यानं मांडलेला होता. याला उत्तर देताना समर्थ म्हणतायत, सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे. एवढं तरी निश्चित आहे ना की परब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप किंवा आपला आत्मस्वरूप आहे. हे असणे पण त्या ब्रह्माचं मान्य करणं ही खरी आस्तिकता आहे. इथंपर्यंत शिष्य आलेला आहे, श्रोता आलेला आहे. आता तो काय करतोय? तत्वज्ञानात्मक जो ब्रह्माचा विचार आहे त्या विचाराला तर्क म्हणून वापरतोय आणि असं म्हणतोय की ते कसं साध्य करता येईल, कसं मिळवता येईल. सगळ्याच्या पलीकडे तर ते आहे. आता ते आहे हे कबूल आहे ना, तर आता सद्गुरू वचनावर विश्वास ठेवणं ही पहिली पायरी आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की सवय जशी लावू तशी सवय लागते. ज्या पद्धतीचं मन चिंतन करेल त्या पद्धतीची कृती मनाकडनं घडली जाते. पहा, आपण अनेकदा खाद्यपदार्थांचं उदाहरण पाहिलेलं आहे. एखादा खाद्यपदार्थ आपल्या समोर नाही, पण आपण त्या पदार्थाचं जर चिंतन करायला लागलो, मनन करायला लागलो, तर कधीतरी तो पदार्थ आपण सेवन करतोच करतो. किमान त्या पदार्थाच्या दिशेनं आपण जातो. तसं आपल्या मनाचा वापर करून घ्यायला समर्थ आपल्याला शिकवत आहेत. आपण आपल्या मनाला जशी सवय लावू तशी सवय त्याला लागते. समर्थांचं म्हणणं आहे, तसं जर ब्रह्मचिंतन केलं, ब्रह्मचिंतन आता चिंतनात ब्रह्म बसत नाही म्हणून करायचं नाही, हा तर्क न लावता जर केलं तर समर्थ म्हणतायत, नित्यानित्य विचारे घडे समाधान. एक तर कबूल आहे ना आपल्याला गोष्ट की ब्रह्म आहे. बरं, ब्रह्म आपल्याला दिसत नाही हेही खरं आहे, पण आपल्याला इतकं तरी जाणवतं ना की आपण आहोत. म्हणजे आपलं असलेपण सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोणाचीही गरज नाही. आपण आहोत हे साक्षातपणे आपल्याला जाणवत असतं. आता आपली अडचण झाली आहे की देहबुद्धीच्या अंगानं आपण आहोत असं आपल्याला वाटतं. हा विषय निरूपणात पूर्वी पाहिला आहे आपण. म्हणजे जर आपला देह असेल, आपलं मन असेल, आपल्याला भान असेल तर आपण आहे असं आपल्याला वाटतं. आणि आपलं भान
म्हणजे आपली शुद्ध देहाच्या आणि मनाच्या अंगानं आपण पाळलेली असते. त्या पलीकडे आपण आहे हे आपल्याला पटलेलं असत नाही. सद्गुरू आपल्याला सांगतायत किंवा समर्थ आपल्याला सांगतायत की मनाला ब्रह्मचिंतनाची सवय जर लावली तर कालांतरानं त्या अभ्यासामुळं विवेक पदरात पडतो. विवेक विचार नित्यानित्य वस्तू विचार आहे. नित्य आहे आत्मस्वरूप आणि अनित्य म्हणजे आत्मस्वरूपाच्या स्मरणाशिवाय असलेलं सगळं काही. असं पहा, आपल्या देहामध्ये पण आत्मा आहेच, तसंच यच्च यावत सृष्टीमध्ये आत्मा भरून राहिलेला आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं बघायला गेल्यास अनित्य काहीच नाही आहे. पण आपल्यापाशी आपल्या देहपणाचा भ्रम आहे, म्हणजे आपण अनित्यात आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला सुरुवात आहे, आपल्याला मरण आहे, आपल्याला भोग आहेत, आपल्याला सुखदुःख आहे, मान अपमान आहे. या द्वैतात आपण अडकल्यामुळं आपण अनित्यतेत सापडलो आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आपण स्वतःच्या ठिकाणी पूर्ण आहोत. म्हणजे याचा विवेक सापडण्यासाठी आपण आपल्या देहाच्या आणि मनाच्या व्यतिरिक्त सुद्धा आहोत या जाणीवेपर्यंत साधकाला शिरावं लागेल आणि ते तो साधनेशिवाय शिरू शकत नाही. आता मनाला सवय लावायची म्हणजे काय करायचं? आपण एका पदार्थाचं उदाहरण मगाशी पाहिलं. पण या पदार्थाच्या उदाहरणामध्ये आणि ब्रह्माच्या उदाहरणामध्ये अडचण अशी की पदार्थ दिसतो, सेवन करता येतो, अनुभव घेता येतो पदार्थाचा. ब्रह्म दिसत नाही, ब्रह्माचा अनुभव घेता येत नाही. म्हणूनच श्रोत्यानं ब्रह्म अचिंत्य आहे, तर आता त्याचं चिंतन कसं करू असा तर्क मांडलेला आहे. आणि या तर्कालाच समर्थ उत्तर देताना म्हणतात, जरी ब्रह्माचं चिंतन करता येत नसलं तरी ते चिंतन तू कर. आता ब्रह्माचं चिंतन करता येत नाही तरी त्याचं कसं करायचं? म्हणजे कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. तेच सद्गुरू वचन आहे. जसं आपण पांडुरंगाला पाहिलेलं नाही, पण ज्या संतांनी पांडुरंगाला पाहिलं त्या संतांना आपण पाहिलेलं आहे. पांडुरंग समजा एखाद दुसऱ्याला दिसला असेल, पण माऊली मात्र शेकडो लोकांना दिसले. माऊलींना आपण मानतो. तसं सद्गुरू वचनाचं आहे. ब्रह्म आज आपल्याला माहीत नाही, आत्मा आपल्याला कळत नाही, आपण कोण आपल्याला समजत नाही. मग अशा वेळी आपण चिंतन करणार कसं? विश्वास जर ठेवला नाही तर ब्रह्मवस्तूचं ध्यान किंवा चिंतन करता येत नाही. त्यामुळे या ओळीमध्ये सद्गुरूंवरचा विश्वास असे शब्द जरी नसले तरी सवय लाविता सवय पडे, सवय पडता वस्तू आतुडे हे सद्गुरू वचनावर विश्वास असल्याशिवाय घडू शकत नाही. सद्गुरू सांगतील की तू ब्रह्म आहेस आणि ते गुरुवचन विश्वासानं धरावं लागेल की हो मी ब्रह्म आहे, सहा अहम, तेच मी आहे, सोहम. हा जर दृढ विश्वास धरला तर आपण त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करू शकू. आता ज्याचं चिंतन करायचं ते जरी इंद्रियांना कळत नसलं तरी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. जसं की ते अचिंत्य आहे, ते अजन्मा आहे, ते कसं आहे, निरुपाधिक आहे, त्याला कुठल्याही द्वैताचा स्पर्श नाही. मग आपण जर असे असू तर आपण किती शांत असलो पाहिजे, किती निर्विकार असलो पाहिजे, किती निर्लेप असलो पाहिजे. पण आपण तसे असत नाही. आपण सुखदुःखांचे हेलकावे खात राहतो. आपण मान अपमान, मी तो पण याच्यात अडकून राहतो. जेव्हा आत्मचिंतन दृढ व्हायला लागतं तेव्हा त्यातली अडकवणूक आपली संपायला लागते. परिस्थिती बदलत नाही, कर्तव्य बदलत नाहीत, देह बदलत नाही, देहसंबंधी बदलत नाहीत. पण ज्या भावानं आपण देहामध्ये वर्तन करत असतो त्या भावामध्ये आत्मचिंतनानं फरक पडतो. आणि एकदा तो फरक पडला की नित्यानित्य विचार आत स्थिर व्हायला लागतो. सगळ्यांनाच माहीत आहे हे वाचून की आत्मा तेवढा नित्य आणि बाकी सगळं अनित्य. पण हे वाचून ऐकून होतं काय? आपण अनित्यतेत अडकून आहे ना. जर आत्मचिंतन असेल तर जेव्हा जेव्हा अनित्यतेचा स्पर्श आपल्याला होतो तेव्हा तेव्हा आपण आतून सावध होतो, कारण आता विवेकाचा जन्म झाला म्हणून. हे सगळं काही गुरुकृपेनं घडून येतं बरं का. जोपर्यंत विवेक नाही तोपर्यंत खरं समाधान नाही, आणि जोपर्यंत खरं समाधान नाही तोपर्यंत त्या समाधानाच्या दिशेनं आपण वारंवार जाणार नाही.
साधी गोष्ट आहे, एखादं ठिकाण चांगलं आहे असं आपल्याला कळलं किंवा आवडलं आपल्याला ते ठिकाण, तर आपण तिथे परत परत जातो. तसंच समाधानाचा शोध आपल्याला आपल्याच आत कोणत्याही विषयांशिवाय, निमित्ताशिवाय आणि इंद्रियांशिवाय लागला की आपण वारंवार तिकडं जायला लागतो. यालाच पुन्हा पुन्हा आत्मवस्तूचं, आत्मस्वरूपाचं ध्यान घडणं असं म्हणतात. असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा त्याच्याशी तद्रूपता आपोआप घडून येते, असं सद्गुरूंचं वचन आहे. आता ही कशी काय घडून येईल ते तर अचिंत्य आहे, ते चिंतता येत नाही, असा जर तर्क इथं मांडला तर आपण प्रक्रिया करू शकणार नाही. ज्या पायरीवरती आपण आहे त्या पायरीवरून पुढे जाऊ शकणार नाही. जिथे आहोत तिथेच आपण थांबून राहू. समर्थ म्हणतात पहा, त्यामुळं वस्तुचिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे, विवेके विण. आत्मवस्तूचं चिंतन करताना द्वैत उत्पन्न होतं, म्हणून जर चिंतन सोडून दिलं तर आपल्या पदरात काहीच पडणार नाही. आपण पुन्हा भ्रमात, संदेहात सापडू. शून्यत्व मनाला येईल, पण शून्यत्व आल्यानंतर आपल्या ठिकाणी आत्मवस्तूचं चिंतन नसेल तर त्या शून्यामध्ये साधक भरकटून जाईल. हे समजण्यासाठी आपण व्यवहारातले एक उदाहरण पाहूया. समजा आपण घरात बसलो आहे, रात्रीची वेळ आहे आणि एकदम दिवे गेले, सगळीकडे अंधार झाला. आता मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन करावा असं आपल्याला वाटलं, पण मोबाईल कुठे आहे आपल्याला माहीतच नाही, कुठेतरी ठेवला गेलेला आहे. आता आपण आपल्याला माहीत असलेल्याच खोलीमध्ये चाचपडायला लागतो. आपण चाचपडतोय, अडखळतोय, पण आपल्या ठिकाणी असा अविश्वास नाही की मोबाईल नाही. मोबाईल आहे याच्यावरती आपला विश्वास आहे, तो फक्त सापडत नाही आहे. मग आपण आपले प्रयत्न करत करत कसंबसं मोबाईल शोधतो. आता ही घटना का घडली? पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल आहे याच्यावरती आपला विश्वास होता, म्हणून हे घडलं. आता मोबाईलच्या जागी ब्रह्म ठेवूया. आता कबूल आहे, मोबाईल आधी आपल्या हातात होता आणि मग हरवला, तसं आपल्याला ब्रह्माची काही जाणीव नाही आहे. खरं पाहता दृश्यातील कुठलंच उदाहरण ब्रह्माला लागू पडणार नाही, पण आपण तत्त्व समजून घेऊया. मोबाईलच्या बाबतीत काय झालं? आपल्यापाशी तो होता, पण तो हरवलेला होता, सापडत नव्हता. अंधारात आपण चाचपडलो. चाचपडण्याच्या मागे विश्वास होता की मोबाईल आहे. म्हणजे काय तर आपलं चाचपडणं, शोध घेणं हे दिशाहीन नव्हतं. तसा ब्रह्माच्या बाबतीत आपला विश्वास असत नाही, कारण ब्रह्म आहे हे आपण अनुभवलेला असत नाही. म्हणूनच सद्गुरू वचनावर विश्वास असावा लागतो. ते सांगतायत ना की ते ब्रह्मच तू आहेस, म्हणजे आपण ते आहोत हे आत्मस्थितीचं अनुसंधान जर नसेल तर असा अंधार पडल्यानंतर आपण पुन्हा भ्रमात अडकतो. हा अंधार मनाच्या शून्यतेचा आहे. मन शून्याकार झाल्यानंतर आपण कुठे जाणार असा आपल्याला प्रश्न पडतो, आणि हा प्रश्नसुद्धा मनातच आलेला असतो. म्हणजे ध्यान, नाम इत्यादी आपण साधना करू. साधना करायला लागल्यानंतर मनाची शून्यता पण येईल, पण आत्मस्थितीचं जर ध्यान नसेल, अनुसंधान नसेल, तर त्या शून्यावस्थेमध्ये आपण पुन्हा भ्रमात पडू. शून्यत्व संदेही पडिजे, विवेके विण असं समर्थ म्हणतात. विवेक सद्गुरूंमुळं आपल्या आत प्रगट होतो, आणि त्या विवेकामुळं शून्यामध्ये आपण भरकटत नाही. म्हणजे कुणीही नाही, काहीही नाही, तर काय आहे तर ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्मच मी आहे. हा निःशब्द भाव त्या ठिकाणी स्थिर झालेला असतो, आणि हा भावसुद्धा अभ्यासानं स्थिर झालेला असतो. मग आता त्या ठिकाणी कुणीही नसलं, ब्रह्म जरी असलं तरी कुणीही नाही अनुभवणारा एक साक्षी शिल्लक राहिलेला असतो. तो साक्षी मग ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो. एकदा तो विलीन झाला की आत्म्यालाच आत्मा कळून येतो. आपण जे शुद्ध स्वरूपानं आहोत त्यालाच हे कळतं की आपणच केवळ आहोत. मग आता तिथं संदेह राहत नाही. पण विचार करून पाहिलं तर लक्षात येईल की या सगळ्याच्या पायाशी विश्वास आहे की आपण ते ब्रह्म आहोत. हा विश्वास नसेल तर अंधारातलं चाचपडणं व्यर्थ ठरतं. म्हणजे आपल्याला जर विश्वासच नसेल की मोबाईल आहे,
तर पहा, आपण अंधारात कुठे चाच पडणार, कशासाठी चाच पडणार? दिशा काय आपल्या शोधाची? काहीच नाही. असं होऊ नये म्हणून समर्थ सांगतायत की आधी सद्गुरू वचनावर विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासानं आत्मचिंतनामध्ये मुरावं. आत्मचिंतनानं आत्मवस्तू प्राप्त होते. चिंतने चिंतने तद्रूपता. हळूहळू नित्यनेमानं केलेल्या अभ्यासानं घडून येणारी गोष्ट आहे. म्हणून पहा, समर्थ आग्रह धरतात, म्हणोनी विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे विवेकाला दृढ धरावं. विवेकाला दृढ धरून आपण जर आपल्या कर्मांमध्ये राहिलो तर ज्ञानानं प्रपंच बाजूला सारता येतो. प्रपंचाचा त्याग करणं वेगळं आणि प्रपंच बाजूला सारणं वेगळं. सारणे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण असूनही त्यात नसतो हे जेव्हा घडतं तेव्हा प्रपंच सारला जातो बाजूला. कारण त्या ठिकाणी विवेकानं ज्ञान प्रगट झालं की देह हे माध्यम आहे, इंद्रिये ही माध्यमं आहेत, माझं मन, माझी बुद्धी ही सगळी माध्यमं आहेत, मी मात्र यात कुठेही नाही. हा भाव दृढ झाल्यानंतर घडणार काय? तिथेच आपण राहणार, पण तिथे आपण असणार नाही, आपण निस्संग असणार. अशा रीतीनं विवेकाच्या मार्गानं ज्ञानानं प्रपंच बाजूला केला जातो. समर्थ म्हणतायत, अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. अहंभावाचा त्याग करावा, पण काही केल्या तो जात नाही. या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी समर्थ सांगतात, कारण त्यांना हे सुचवायचं आहे की अहंभावानं अहंभाव घालवायला जाऊ नये. मी आता बसतो आणि अहंकारालाच मारतो असं म्हणून अहंकार कसा जाईल? मी बसतो यातला मी गळला पाहिजे, मी ध्यान करतो यातला मी गळला पाहिजे, मी नाम घेतो यातला मी गळला पाहिजे, तरच अहंकाराचं मरण आहे. अहंकारानं अहंकाराला मारायला गेलो तर पुन्हा अहंकारच शिल्लक राहील. म्हणून आपला मी बाजूला करून सद्गुरूंना तिथं आणून बसवावं. मी ब्रह्म आहे हा विश्वास, पण कुणामुळे? सद्गुरूंच्या वचनामुळे. मला वाटतं, मला कळतं, मी ऐकलंय, मी वाचलंय म्हणून मी ब्रह्म नाही. सद्गुरू सांगतात म्हणून मी ब्रह्म. म्हणजे त्या ठिकाणी सद्गुरू वचनाला प्राधान्य आलं आणि ते प्राधान्यच आपल्याकडून आत्मवस्तूचं चिंतन घडवतं आणि मग त्या चिंतनानं आपोआप विवेक आत प्रगट होतो. त्या विवेकाला धरलं की आपोआप ज्ञान प्रगट होतं. ज्ञान प्रगट झालं की देह कुठेही जात नाही, देहसंबंधी जात नाहीत, कर्तव्य जात नाहीत, पण प्रपंच बाजूला सारला जातो. अशी ही संपूर्ण प्रक्रिया समर्थ सांगतात. म्हणजे पहा, मूळ शंका अशी होती की जे अचिंत्य आहे त्याला चिंतनात आणायचं कसं? आणायला गेलं तर ब्रह्मस्थिती राहणारच नाही. अशी शंका न घेता समर्थांनी विश्वासाचं महत्त्व सांगितलं. ऐक सच्शिष्याचे लक्षणं सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण, ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट. ती पूर्ण झाल्यानंतर घडून येणारी ही प्रक्रिया आहे. त्या मार्गानं मन जातं, मनाच्या मार्गानं चिंतनही जातं आणि चिंतनानं आपोआप तद्रूपता घडून येते. मग पुढे समर्थ म्हणतात, परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत काहीच न चले. परब्रह्म असं आहे की त्याचं चिंतन करायला गेलं तर तिथं द्वैत उत्पन्न होईल. तिथं स्वतंत्र विचार किंवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांतानं केलेलं मनन कामाला येत नाही. म्हणजे समर्थ इथं पुन्हा सावध करतायत की आत्मवस्तूचं चिंतन भिन्नतेनं करायचं नसून अभिन्नतेनं केलं पाहिजे. मी ते आहे यातला मी महत्त्वाचा नसून ते महत्त्वाचं आहे, हे साधकानं लक्षात ठेवून आत्मस्थितीचं चिंतन राखलं पाहिजे. तिथे जर अभिमानानं आपण ते चिंतन राखायला गेलो, वेगळेपणानं चिंतनात राहिलो तर तद्रूपता घडून येणार नाही. याचा अर्थ असा की चिंतनाचा वापर साधनेत शिरायला करावा लागेल खरा, पण साधनेमध्ये स्वतःचा विसर पडला पाहिजे. आपण ब्रह्म आहोत यातल्या आपणाची स्मृती जर राहिली तर ब्रह्मस्थिती येणार नाही. म्हणून ते म्हणतात, ते आठविता विसरिजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनिया नेणिजे परब्रह्म ते. परब्रह्माच्या स्मरणामध्ये जर स्वतःचा विसर पडला तरच हे घडून येईल. मग ते म्हणतात,
एकतर स्वतःचा विसर पडला पाहिजे ब्रह्मस्मरणामध्ये, नाहीतर स्वतःला विसरून ब्रह्मस्मरण केलं पाहिजे. एकूण काय तर आपण त्याला जाणलेला आहे हा भाव शिल्लक असता कामा नये. जो मी आहे तो जर शिल्लक राहिला तर आपण जाणलं हा भाव आपोआप येणार आणि तो भाव आल्यानंतर पुन्हा द्वैत आलं. म्हणून इथं सावध राहून कुठल्याही परिस्थितीत त्या साक्षीचा लय झाला पाहिजे. पहा बरं का, सुरुवात चिंतनानं आहे. जेव्हा सद्गुरू वचनावर विश्वास आहे तेव्हा साधक द्वैतातच आहे. पण त्या विश्वासाला धरल्यामुळं त्याचं अंधारातलं चाचपडणं दिशाहीन ठरत नाही. त्याला दिशा असते की ते ब्रह्मच मी आहे. त्या दिशेमुळं तो चाचपडत ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. जो चाचपडणारा आहे त्याला समोर काहीही न दिसल्यामुळं तो ब्रह्मामध्ये विलीन होतो. ज्याला आपण पाहतो ती गोष्ट जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत साक्षीत्व आहे. समोर साक्षीत्व ठेवायला काहीही नसेल तर साक्षीच राहत नाही. तरीही जर साक्षी राहिला तर मग पुन्हा आपण द्वैतात अडकलो हे समर्थ सांगतायत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण म्हणून मी रूपानं तिथं न राहता ब्रह्मस्वरूप होऊन गेलं पाहिजे. तरच अद्वैत स्थिती येईल. तरच अहंकार पूर्णपणे लयाला जाईल. तरच आपण ते जाणतो ही जाणीवही लोप पावेल. मग यासाठी आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये स्वतःला विसरा किंवा स्वतःला विसरून आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहा. दोन्हीही गोष्टी एकच आहेत. यापुढे आता समर्थ काय म्हणत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.